नमस्कार माता बहिणींनो. तर या ठिकाणी बघा बातमी आलेली आहे, एक मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामधील. तर बघा जे काय प्रश्न आहेत की माता बहिणींचे की पुढील हप्ता कधी मिळणार. बघा तर तुम्हाला सर्व प्रश्नाचे उत्तर या एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. तर बघा आता काय करायचं आहे की जी काय लाडकी बहीण योजना आहे, तर ही लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे जे काय पहिलं काम करायचे आहे की ज्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये हप्ते येत नाही, तर या ठिकाणी खूप महत्त्वाचं काम आहे. तर बघा तुम्हाला वारंवार आपण सांगत आलेलो आहे की KYC आधार लिंक हे तुम्ही सर्वात महत्त्वाचे काम केले पाहिजे. जर पोस्ट खातं असेल तर तुम्हाला कसली अडचण नाही, पण दुसरे एखादे खाते असेल तर KYC ही करून घ्यावी. आणि बघा की नेमकं लाडक्या बहिणींना पुढील हप्ता कधी मिळणार. तर बघा यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ येतात, तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील मला माहीत आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक यूट्यूबर हा सांगतो की तर जो काय हप्ता आहे तो 2100 रुपये मिळणार तुम्हाला, असे प्रत्येक यूट्यूबर सांगतात, न्यूजवाले सांगतात आणि या तारखेला मिळणार. पण सत्य माहिती काय आहे का, खरंच लाडक्या बहिणींना पुढील हप्ता 2100 रुपये मिळणार. तर या सर्व प्रश्नांचे जे काय उत्तर आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची आनंदाची गुड न्यूज आलेली आहे. तर बघा ज्या काय महिला आहेत यांना दर महिन्याला 500 रुपये दिले जातात. तर हे तर सर्वांना माहिती आहे आणि आतापर्यंत या ठिकाणी 9 हप्ते वितरित झालेले आहे. तर बघा आता महिलाच्या बघा एप्रिलच्या 10व्या हप्त्याची वाट बघत आहे. आता ज्या काय महिला आहेत या एप्रिलच्या 10व्या हप्त्याची वाट बघत आहेत. तर नेमका आता किती मिळणार हा सर्व महिलांना प्रश्न आहे. तर बघा जास्ती टाईम न लावता या ठिकाणी बघा तुम्हाला जो काय पुढील हप्ता आहे हे फक्त 1500 रुपये मिळणार आहे. समजून घ्या 1500 रुपये तुम्हाला पुढील हप्ता मिळणार आहे. तर मग 2100 रुपये का नाही. तर बघा अर्थसंकल्पानुसार 5 वर्षाचा अर्थसंकल्प आहे. अजितदादांनी सांगितलेलं आहे की महिलांना आत्ताच आम्ही 2100 रुपये करणार नाही. तर ही गोष्ट स्पष्ट आहे की तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे. तर मग नेमकं आता 2100 रुपये कधीपासून, तर बघा 5 वर्षामध्ये कधीही तुम्हाला 2100 रुपये करण्यात येतील. तर मग पुढील हप्ता कधीपासून मिळणार हा देखील प्रश्न असतो महिलांचा. तर बघा ते देखील आपण एकदा या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. तर बघा एप्रिल महिन्याचा हप्ता 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होऊ शकतो. बघा ही सत्य माहिती आहे. तुम्हाला आतापर्यंत प्रत्येक यूट्यूबर आहे त्यांनी तुम्हाला चुकीची माहिती दिलेली आहे. तर बघा गेल्या 3 ते 4 महिन्यापासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत. तर बघा जे काय आता पैसे आत्तापर्यंत आलेले आहे ते शेवटच्या आठवड्यामध्येच लाडक्या बहिणींना मिळालेले आहे. बघा त्यामुळे आता या महिन्यात देखील पैशाचे जे काय वाटप आहे हे शेवटच्या आठवड्यामध्ये होऊ शकतात. लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल अशी चर्चा होत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. म्हणजे की लक्षामध्ये घ्या आत्तापर्यंत महिला विकास बालमंत्री यांनी अशी माहिती दिलेली नाही. आणि तुम्ही जे काय व्हिडिओ पाहतात की त्यांनी काहीतरी सांगितलं असते, तर त्या व्हिडिओमध्ये थोडीशी यूट्यूबरने छेडछाड केलेली असते. तर ही सत्य माहिती आहे, ही पेपर न्यूज आहे. तर तुम्हाला हप्ता जो काय आहे हे तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी मिळू शकत नाही. तुम्हाला निदान आता 10 तरी दिवस या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे. एप्रिलचा हप्ता लागणार आहे. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर बघा तुम्हाला तर माहीत असेल की अर्जांची पडताळणी होते आणि प्रत्येक अर्जाच्या पडताळणीमध्ये खूप साऱ्या महिला अपात्र ठरतात. तर त्यामुळे तुम्ही लक्षामध्ये ठेवलं पाहिजे की तुम्ही पात्र आहात की नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला जे काय उत्पन्न आहे हे मर्यादित पाहिजे. तुमचं KYC सर्वात प्रथम करून घ्या. तुम्हाला कसली अडचण येणार नाही. पोस्ट ऑफिसचे खातं उघडा तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळून जाईल. तर माता बहिणींनो ही होती आजची अपडेट, ती की सत्य अपडेट आहे. तर अशीच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला एक लाईक करा. धन्यवाद.